हरे कृष्णा। तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहाज ब्लॉग, म्हणजेच मी नीलरत्नधारी देवीदासी। तर माझी दीक्षा झाली आहे, ब्राह्मण दीक्षा नाही तर हरिनाम दीक्षा झाली आहे। तर जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी मी हा इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवला आहे, कारण बरेचसे माझे जे काही सबस्क्रायबर आहेत ते मला ओळखतात आणि काही असे सबस्क्रायबर्स आहेत जे मला ओळखत नाही। तर खूप दिवसापासून असं मनात होतं की स्वतःचा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवावा, पण काही सेवामुळे किंवा घरकामांमुळे मला वेळ नव्हता मिळायचा। तर आज फायनली मी तो वेळ काढला आहे की माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ मी बनवू शकेन। सो माझं इंट्रोडक्शन म्हणजे मला खूप म्हणजे हायफाय असं दाखवायचं नाही आहे की मी असं आहे तसं। मला जे मी नॉर्मल माझं आहे, जसं मी नम्रतेने राहते किंवा जी माझी बोलचाल आहे, बस मला त्याच भावनेने तुमच्यासोबत जुळायचं आहे। तर माझं नाव लिगली नाव आहे नेहा सोनटक्के। मी मूळची नागपूरची आहे आणि सध्या आता पुण्यात राहते आणि पुण्यात सेटल पण झालो आहोत आम्ही। तर आमची दीक्षा मागल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर महिन्यात परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्याकडनं झालेली आहे। सो मी आणि माझे प्रभूजी, माझे हजबंड, तर आमच्या दोघांची दीक्षा सोबतच झाली आहे। सो माझं नाव आहे, दीक्षित नाव नीलरत्नधारी देवीदासी, आणि त्यांचं दीक्षित नाव आहे मनोहर जगन्नाथ दास। तर आम्ही दोघं पण मूळचे नागपूरचेच आहोत। तर आमची दीक्षा पण सोबतच झाली आहे। आणि पुण्यातलं जे मंदिर आहे NVCC म्हणून कात्रजमध्ये, तर त्या मंदिराशी मग आम्ही कनेक्ट झालो आहोत। तर त्याच्या पूर्वी म्हणजे 1.5-2 वर्ष आम्ही निगडीला होतो, पुण्यातच होतो निगडीला, पिंपरी चिंचवडमध्ये। तर तिथे आम्ही पहिले सुरुवातीला जॉईन झालो, तर त्यानंतर आम्ही मग NVCC मध्ये जॉईन झालो। 3-4 वर्ष अशी गेली आमची, त्यानंतर आमची दीक्षा झाली। सो माझा अनुभव, माझे काही सर्वात आधी सांगायचं म्हटलं तर मी हा चॅनल का बरं सुरू केला आहे, तर खूप दिवसापासून माझ्या मनात असं चाललं होतं की आपलं तरी काहीतरी असावं। कारण बॅकग्राऊंडमध्ये बघायला गेलं तर मी पण एक इंजिनियरच आहे, तर आणि माझे हजबंड पण इंजिनियरच आहे। तर सुरुवातीला आम्ही जॉब करायचं, तर बट नंतर मला श्रीजे झाल्यानंतर मला काही पॉसिबल नव्हतं जॉब करणं। सो मी जॉबकडे तेवढं लक्ष नाही दिलं, बट मनात एक इच्छा होती की काहीतरी स्वतःचं करायचं होतं। सो जशी दीक्षा झाली त्या दिवसापासूनच मला म्हणजे असं गुरु महाराजांकडे बघून असं वाटायचं की आपण गुरु महाराजांसाठी काहीतरी सेवा केली पाहिजे। सो नंतर 7-8 महिने गेले, मग नंतर मला असं वाटलं की चला, म्हणजे सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण प्रीचिंग करू शकतो, लोकांना प्रोत्साहित करू शकतो। आणि जे डिस्टर्ब आहे लाईफमध्ये किंवा कोणाची लाईफ अशांत आहे, कोणाला खूप असं नाही होत आहे की भक्ती कसं करावं किंवा छोटे छोटे डाऊट्स जे काही असेल, तर मला असं वाटलं की मी माझ्या व्हिडिओद्वारे किंवा आणि माझ्या काही गोष्टी जर तुम्हाला आवडल्यास ते पण मला सांगा। सो हा प्रयत्न होता माझा की यूट्यूब चॅनल सुरू करायचं, की आपण आपल्याद्वारे काहीतरी सेवा करायची, म्हणून मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे। जर माझा यूट्यूब चॅनल पुढे जाऊन ग्रो झाला, जर लोक माझ्याशी कनेक्ट झाले, तर मला खूप आनंद होईल। आणि मेन म्हणजे मी काहीतरी माझ्या गुरु महाराजांसाठी करत आहे, यात मला खूप मोठा आनंद मिळेल। मी काही अशी प्रवचनकार नाही की मी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेल आणि तुम्हाला ते ऐकायचंच आहे वगैरे, तर तसला काही भाग नाही आहे। मला जेवढं मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत अनुभव केला आहे, कारण आधीची लाईफ आणि आताची लाईफ यामध्ये खूप डिफरन्स आहे माझ्या लाईफमध्ये। कारण मी लहानपणापासून किंवा जन्मत्यापासून भक्त नव्हती, तर माझ्या या चॅनलद्वारे, माझ्या येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला कळेल की म्हणजे माझ्या जीवनात कसं परिवर्तन आलं। आणि तेच परिवर्तन बघून जर तुम्हाला तरी 1% जरी तुमच्यामध्ये बदलाव आला, तर माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट असेल। तर त्यासाठीच मी हा चॅनल ओपन केला आहे। तर मी पण खूप अशी साधीच आहे, नॉर्मल आहे, जसं माझी लाईफस्टाईल खूप हायफाय नाही आहे, खूप लक्झरियस नाही आहे। जे काही आहे बेसिक मी नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे। तर मी पण तुमच्यासारखी एक सामान्य व्यक्तीच आहे, बट एवढंच आहे की मी माझ्या लाईफमध्ये जे काही अनुभव केला ते पुढे जाऊन मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। सो या गोष्टीतून मला खूप आनंद होईल की माझ्याद्वारे कोणीतरी थोडं तरी चेंज होऊ शकते,
तर हाच माझा प्रयत्न आहे या यूट्यूब चॅनलचा. तर कोणाला वाटत असेल की आता मी हाऊसवाईफ आहे, तर माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तर त्यामुळे मी भक्ती करू शकते, मी मंदिरात जाऊ शकते, मंदिरातली सेवा करू शकते, घरकाम पण करू शकते, बट असं नाही आहे. एकदा आपण आध्यात्मिक जीवनाशी जेव्हा जोडतो ना, तेव्हा म्हणजे आपल्याला 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नसतो. ही गोष्ट तर खरीच आहे. पण त्या 1 मिनिटाच्या वेळेमध्ये आपल्याला म्हणजे जो दिवस आपला शेड्यूल जो ठरलेला असतो त्याच्यामध्ये एवढा आनंद असतो की आपण भौतिक जगात तो आनंद कधीच अनुभव करू शकत नाही. त्यामुळे मला तरी वाटते की आध्यात्मिक जीवन हे आपल्या जीवनात असायलाच पाहिजे. माझ्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माझी दिनचर्या दिसेल, माझी जी काही साधना असेल ती दिसेल, किंवा माझ्या घरचं रुटीन काय आहे, मी कुठे कुठे ट्रॅव्हल करते. आणि जनरली आम्ही तर मंदिरात जे इस्कॉन आहे मंदिर त्या ठिकाणीच आम्ही जनरली ट्रॅव्हल करतो. बट अदर कुठेही गेलो ते पण ट्रॅव्हल्स व्हिडिओ तुम्हाला दिसतील. माझी फॅमिली, माझे घरचे लोक वगैरे, किंवा मंदिरातली काय रूल्स रेग्युलेशन आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी जे काही असतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. सो आता माझे डोळे थोडे झोपिले दिसत असेल, कारण आता वाजले आहे 10. तुम्ही बघू शकता आता 10 वाजले आणि आता या वेळेत मी माझा व्हिडिओ शूट करते. तर मी पण काही अशी खूप परफेक्ट नाही आहे की माझी दीक्षा झाली म्हणून मी खूप आता परफेक्ट झाली असेल साधना करण्यात, जपा करण्यात वगैरे वगैरे. तर असं तेवढं काही नाही आहे. बट हां, मी माझा जो काही प्रयत्न करते तोच तुम्हाला दाखवत आहे. आणि मलाही असं वाटते की मला आणखी पुढे जायचं आहे भक्तीमध्ये. तर तोच प्रयत्न आता चालू. आणि या व्हिडिओंच्याद्वारे किंवा माझ्या यूट्यूब चॅनलच्याद्वारे माझा जो काही उद्देश असेल तो एकच आहे की आपण थोडं तरी आध्यात्मिक जीवन आपल्या जीवनात आणलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला खरंच शांतता अशी मिळते. आणि ते मी माझ्या आयुष्यात अनुभवलं आहे. खरं म्हणायचं गेलं तर म्हणजे मी या यूट्यूब चॅनलला खूप उशीर केला आहे चालू करायसाठी, कारण माझ्या जीवनात आधी इतक्या छान छान गोष्टी होऊन गेल्या की मी त्या शूट नाही करू शकली, त्या कॅप्चर नाही करू शकली, ज्या की आज मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. पुढे जाऊन मी तो अनुभव नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. सो जर तुम्हाला माझी अशी साधना, असं साधेपणा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार, ज्यातून तुम्हाला थोडीफार प्रेरणा मिळेल. तर एक सांगायचं म्हटलं तर आजकाल इस्कॉनबद्दल खूपशा लोकांमध्ये डाऊट्स आहे की लोकांना वाटते की हे विदेशी संस्था वगैरे आहे, काय चाललं आहे यांचं, काय नाही, फक्त पैसे लुबाडतात वगैरे, अशा अनेकशा गोष्टी आहे. तर त्या गोष्टी तुम्ही मला विचारू शकता. जे तुमचे छोटे डाऊट असेल त्या तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. माझं यूट्यूब चॅनल चालू करायचं कारण तेच होतं, कारण मी एकदा खूप रिसर्च केली. जसं मी यूट्यूबला बघत होती की जसं व्हिडिओज बघायची इस्कॉनबद्दल वगैरे, तर मला नेहमी हिंदी लोकांचेच व्हिडिओ यायचे माझ्यासमोर. जे नोटिफिकेशन व्हिडिओ येतात आपल्याला, तर मला फक्त हिंदी लोकांचेच व्हिडिओ यायचे. तर मी सर्च करायची की आपला म्हणजे इस्कॉनमधला आपलं कोणी मराठी माणूस असं आहे का जो इस्कॉनबद्दल म्हणजे प्रीचिंग करणारा असेल, किंवा जे काही चुकीच्या माहिती आज पसरल्या आहे त्याबद्दल थोडे आपले मुद्दे मांडू शकत असेल. तर मी बघितलं तर असं यूट्यूबवर मला कोणीच नाही दिसलं. तर मला तिथूनच प्रेरणा मिळाली की चला आपण यातूनच आपण सुरुवात करूया. त्यामुळे मग माझं ठरलं होतं की मी यूट्यूब चॅनल चालू करेन आणि आपली जे काही साधना, जे काही रुटीन, किंवा माझे जे काही इस्कॉन काही अशी तुम्हाला वरच्या पातळीतून खालच्या पातळीत नेणारी संस्था नाही आहे. तर खूप छान असे म्हणजे खूप छान संस्था आहे जे प्रभुपादांनी ओपन केलं आहे, जे इस्कॉनचे संस्थापकचार्य आहे. सो तुम्ही एकदा त्यांचे ग्रंथ रीडिंग करा, त्यांच्याबद्दल थोडी माहिती घ्या, त्यानंतरच आपण जे काही आपले निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह मुद्दे असेल ते लोकांपुढे मांडू शकतात. बिना वाचल्याने, बिना काही आपण ऐकल्याने आपण कसलाही मुद्द्यावर आपण ॲग्री नाही झालं पाहिजे. तर असा होता माझा हा छोटासा इंट्रोडक्शन व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघावं असं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हालाही माझ्यासारखं साधं, शांत आणि भक्तिमय जीवन आवडत असेल तर नक्कीच माझ्या या परिवारात सामील व्हा आणि मला प्रोत्साहन द्या. नक्कीच मी तुमच्यासाठी नवीन छान इन्फॉर्मेटिव्ह किंवा मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि जी काही माझी दिनचर्या आहे, जी काही माझी थोडी मिडल जे काही असेल लाईफस्टाईल, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला मी आवडली असेल किंवा तुम्हाला माझे जी काही दिनचर्या मी आजपर्यंत दाखवली तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब पेजवर तुम्ही विजिट करा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा, राधे राधे.